जालना जरांगे गोधडीतून काजू बदाम खाऊन उपोषण करतो नवनाथ वाघमारे। मराठा समाजाची फसवणूक करून सरकारला वेठीस धरण्याचा हा जरांगेंचा प्रकार आहे। जरांगेंच्या उपोषणाच्या ठिकाणी प्रशासनाने सीसीटीव्ही कॅमेरे लावावे, कारण जरांगे गोधडीतून काजू बदाम खाऊन उपोषण करतो असा आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केला आहे। जरांगेंची लोकप्रियता कमी झाली की नवीन काहीतरी आणून त्यामागे प्रसिद्धी मिळवण्याचा हा प्रयत्न आहे। जिल्ह्यात जमावबंदी असताना उपोषण करत असल्याने जरांगेंवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्याला अटक झाली पाहिजे। जरांगेंच्या उपोषणस्थळी अनेक शस्त्रधारी लोक येत असतात। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की आंदोलनाला बंदी घालावी। जिल्ह्यात जमावबंदी असताना जरांगेंच्या उपोषणाला परवानगी कशी मिळाली, असा सवाल वाघमारे यांनी उपस्थित केला आहे। BYT नवनाथ वाघमारे, ओबीसी आंदोलक। आणि राज्य सरकारला जर लोकशाही मार्गाने आणि संविधानिक मार्गाने जर देश, राज्य, जिल्हा चालवायचा असेल तर जरांगेवर गुन्हा दाखल होऊन जरांगेला अटक होईल असं आम्हाला वाटतं। सामूहिक आंदोलन सुरू आहे, त्यांचं जिल्ह्यामध्ये जमावबंदी सुरू आहे। सामूहिक तेच म्हणतो ना मी की सामूहिक आंदोलन आहे, त्यामध्ये अनेक लोक एकत्र येणार आहेत आणि जिल्ह्यामध्ये जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश आहेत। खरं तर जरांगेच्या त्या आंदोलनाच्या ठिकाणी अनेक शस्त्रधारी सुद्धा लोक येत असतात। यापूर्वी पोलिसावर ज्यावेळेस लाठीचार्जच्या टायमिंगला पोलिसावर त्या लोकांनी हल्ले केले, त्यामध्ये अनेक जणांकडे रिव्हॉल्वर सुद्धा होते। म्हणजे जरांगेचे समर्थक, जरांगेचे हस्तक, जरांगेची झुंडशाही करणारे कार्यकर्ते हे पूर्ण गुंड आहेत। त्यांच्याकडे शस्त्र म्हणजे अनेकांकडे जर तपासलं तर त्यांच्याकडे वेगवेगळे प्रकारचे शस्त्र तिथं आढळून येऊ शकतात। त्यामुळे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्या जरांगेच्या आंदोलनाला बंदी घालावी, जरांगेच्या उपोषणाला तात्काळ जरांगेला समज द्यावी आणि उपोषणापासून थांबावा। अन्यथा आम्ही सुद्धा येणाऱ्या काळात याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला दाद मागावी लागेल की जर जिल्ह्यामध्ये जमावबंदी असताना जरांगेला उपोषण करण्याला परवानगी मिळत असेल, जमाव गोळा करण्याला परवानगी मिळत असेल तर जरांगेच्या इशाऱ्यावर राज्य चालते का, यासाठी आम्हाला दाद मागावी लागेल। जमावबंदी आहे म्हणून तुम्ही तुमचं उपोषण थांबवलंय का? नक्कीच जमावबंदी आहे आणि आम्ही असं ठरवलंय की या राज्य सरकार ओबीसींच्या कुठतरी पाठिंब्यानं स्ट्रॉंग असं सरकार तयार झालेलं आहे। त्यामुळे आम्हाला वाटतंय की ओबीसीच्या पाठीत हे सरकार आणि हे मुख्यमंत्री ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसणार नाहीत, ओबीसींची दिशाभूल करणार नाहीत। त्यामुळे उपोषण करून कुठतरी समाजाला वेड्यात काढायचं आम्हाला योग्य वाटत नाही, उपोषण करून प्रशासनाला वेठीस धरायचं आम्हाला योग्य वाटत नाही। आमच्या प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी कुठतरी समाजाला वेड्यात काढणे, समाजाचा वेळ वाया घालवणे हे आम्हाला योग्य वाटत नाही। परंतु जरांगेला कुठलंही काम नाही, जरांगे निवळ म्हणजे गावंढळ आणि मूर्ख बालिश माणूस आहे, त्याला काही काम नसल्यामुळे ते कुठतरी असे रिकामे काम करायचे, समाजामध्ये तेढ निर्माण करायचं। कुठेतरी आता मराठा समाज, ओबीसी समाज एकमेकांमधील वाद आता विसरायला सुरुवात झाला होता। त्यामध्ये पुन्हा जरांगे जर उतरत असेल तर नक्कीच येणाऱ्या काळात पुन्हा जशास तसं उत्तर द्यायची वेळ येणार आहे आणि ते दोन्ही समाजासाठी घातक आहे। परंतु जरांगेला आता कोणी आवरलं पाहिजे? खरं तर मराठा समाजानेच जरांगेच्या कमरात लाथ घालून त्या आंतरवाली सराटीतून बाहेर काढलं पाहिजे आणि जरांगेला त्या गेवराई तालुक्यात त्याचं जे कोणतं गाव आहे भगवानगडाच्या रस्त्यावर त्या गावात नेऊन घातलं पाहिजे, कारण की जरांगेचे आता अति लाड झालेत। ती लाड आता मराठा समाजाने जरांगेचे बंद केले पाहिजे। 17 महिन्यापासून त्यांचं आंदोलन सुरू आहे, आता 7व्यांदा ते परत आमरण उपोषणाला बसतायत। काय फलित? एकतर जरांगेच्या आंदोलनाचं कुठलंही फलित नाही, दुसरी गोष्ट उपोषण जरांगेची पूर्ण नौटंकी। खरं तर त्या जरांगेच्या उपोषणाच्या आसपास प्रशासनानं पूर्ण सीसीटीव्ही लावावेत, कारण जरांगे गोधडीतून काजू बदाम खाऊन उपोषण करणारा नौटंकी, बहादर आणि चाटळ माणूस आहे। त्यामुळे जरांगेच्या उपोषणाच्या आसपास प्रशासनाला आमची विनंती आहे, आमच्या जशा उपोषणाला तुम्ही सीसीटीव्ही लावले होते तसे जरांगेच्या उपोषणाला सुद्धा जरांगेच्या स्टेजच्या आसपास जरांगे कुठं जातोय, काय करतोय, जरांगेच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही तिथे हे केले पाहिजे। आणि जरांगे गोधडीतून जर त्याच्यातून बदाम खात असेल, काजू खात असेल तर त्या सीसीटीव्हीतून नक्कीच निष्पन्न होईल आणि जरांगेची सीसीटीव्ही लावल्याच्या नंतर जरांगे उपोषण करण्याचं धाडसच करणार नाही असं आम्हाला वाटतं। स्वादिष्ट आठवणींचं नाव म्हणजे देशपांडे केटरर्स तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खास बनवण्यासाठी आहे तयार। मग तो कार्यक्रम 50 लोकांचा असो किंवा 10,000 लोकांचा, पोट आणि दिल खुश ठेवणं ही आमची जबाबदारी।